विश्रांतीनंतर आपलं स्वागत। वळूयात पुढील राजकीय बातमीकडे। वनमंत्री गणेश नाईकांवर भाजप आमदार मंदा म्हात्रेंनी टीका केली। नाईकांनी उगाच कुणाला अंगावर घेऊ नये असा सल्लाही मंदा म्हात्रेंनी दिला। क्लस्टरच्या मुद्द्यावरून गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली होती। यावर बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांना घरचा आहेर दिला। गरिबांना घर ही भाजपची भूमिका आहे, त्यामुळे शिंदेंवर टीका करून नाईकांनी तोंडाची वाफ घालवू नये असंही मंदा म्हात्रे म्हणाल्या। तर आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडेंनी आमदार मंदा म्हात्रे यांच्याशी संवाद साधला। सध्या जर नवी मुंबईमध्ये बघायला गेलं तर क्लस्टरवरून राजकारण देखील आपल्याला पाहायला भेटतंय। वनमंत्री गणेश नाईक यांनी एका भाषणामध्ये असं वक्तव्य नाराजी स्पष्ट व्यक्त केलेली आहे। तुम्ही कशा पद्धतीने बघता याकडे? नवी मुंबईचा विकास झाला पाहिजे की याच्यावर नाराजी व्यक्त झाली पाहिजे? कशा पद्धतीने बघता? बघा, या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांचं स्वप्न आहे गरीबाला घर मिळालं पाहिजे, त्यांना सावली मिळाली पाहिजे, त्यांचं ऊन पावसापासून रक्षण झालं पाहिजे, त्यांच्या मुलाला सुद्धा चांगल्या घरात राहण्याचा अधिकार मिळाला पाहिजे। उद्या माझा दौरा आहे, आपण सगळ्यांनी यायचंय। उद्या माझे अधिकारी ह्याच स्कीमसाठी माझ्या शिबिडी बेलापूरमध्ये आमचा दौरा आहे, जागा दाखवणार। पण हे सगळं करत असताना आपण रस्ते, पाणी, लाईट, ड्रेनेज, पार्किंग याची पण व्यवस्थेकडे लक्ष दिलं पाहिजे। ज्यावेळी नवी मुंबईमध्ये डेव्हलप होत होतं त्यावेळी आम्ही बोलायला पाहिजे होतं, आम्ही बघायला पाहिजे होतं। आपले कोण लोक आहेत असे इथले की जे बिल्डरांना फोन करतात, कॉन्ट्रॅक्टरला फोन करतात, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला अर्धा हिस्सा पाहिजे, ते पण आपण बघितलं पाहिजे ना। मंदा म्हात्रेच्या विभागामध्ये कोण हस्तक्षेप करतो? कोण बिल्डरांकडनं दुकानं, गाळे, घर मागतं, पार्टनरशिप मागतं? मंदाताईचं कोणाकडे गेली नाही। मंदा म्हात्रेच्या मोबाईल मध्ये एकाही बिल्डर या कॉन्ट्रॅक्टरचा नंबर तुम्हाला मिळणार नाही। आणि कुठल्या बिल्डरांनी इथे येऊन सांगावं की मंदाताईचा फोन होता म्हणून मी उद्या राजकारण सोडून देईन। मला एवढंच म्हणायचंय। मला तर ऑफिस पण नाही मिळत। लोकांनी प्रत्येक बिल्डिंग मध्ये ऑफिस घेतलेत, मला ऑफिस एक ऑफिस घेतलेलं भाड्याने ते आता सोडायला लागणार आहे, अशी माझी अवस्था आहे। मला हेच म्हणायचंय की बिल्डरांना फोन कोण मारतं की आमच्या माणसांना कामं द्या? कोण मारतं? कोण? मी मारते का? आमचा कार्यकर्ता याला घरं द्या, यांना दारं द्या, कोण इथं फिरतं? नवी मुंबईत बेलापूरमध्ये कोण घुसून सगळी लपडी करतो ती पहिली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावून शोधली पाहिजे आणि मग स्टेटमेंट केली पाहिजे। नक्कीच आमदार मंदा म्हात्रे जे आहेत त्या या क्लस्टर भूमिकेवरून आक्रमक झालेले आपल्याला पाहायला भेटतात। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।